एक 25 वर्षाचा तरुण आहे आणि त्याचं एका 40 वर्षाच्या विवाहित महिलेबरोबर मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आता या महिलेनं तिचा एक 21 वर्षाचा मुलगा आहे. तो मुलगा आणि एक 19 वर्षाचा त्या मुलाचा मित्र यांच्या मदतीनं त्या 25 वर्षाच्या प्रियकराची हत्या घडवलेली होती. आता ही जी घटना आहे ती घटना यूपीमध्ये, बिहारमध्ये वगैरे घडलेली नाहीये. तर ती पुणे जिल्ह्यामध्ये घडलेली आहे, खेडमध्ये घडलेली आहे. तर पुणे जिल्हा आहे त्या ठिकाणचं चाकण हा जो परिसर आहे, खेड हा परिसर आहे. तर त्या ठिकाणी बिरदवडी नावाचा भाग आहे. तर त्या भागामध्ये एका निर्जन स्थळी एक रक्तानं माखलेली बॉडी पडलेली होती. एक मृतदेह पडलेला होता आणि त्याची अवस्था अत्यंत भयंकर होती. शरीर असं ठेचलेलं होतं, चेहरा पूर्णपणे बिघडवलेला होता आणि तारीख आहे 11 जानेवारी 2026. आता या दिवशी पोलिसांना ही माहिती मिळाली. पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले. तर ती एका तरुणाची बॉडी होती आणि त्याचं वय साधारण 20 ते 30च्या आसपास असावं असा एक प्राथमिक अंदाज होता आणि हा खूनच झालेला होता हे मात्र नक्की होतं. पण ती जी बॉडी होती त्या बॉडीच्या जवळ दुसरं काही आढळलेलं नव्हतं. म्हणजे काही खाणा-खुणा वगैरे आढळलेल्या नव्हत्या. ओळखपत्र वगैरे नव्हतं, मोबाईल वगैरे काही नव्हता. आता ही व्यक्ती कोण आहे याच्याबद्दलची काहीही माहिती समोर आलेली नव्हती. फक्त दारूच्या बाटल्या किंवा सिगारेटचे तुकडे अशा पद्धतीच्या मौल्यवान वस्तू त्या ठिकाणी पडलेल्या होत्या. आता पोलिसांनी तिथं पंचनामा वगैरे केला, बॉडी ताब्यात घेतलेली आहे, तपासाला सुरुवात झालेली आहे. आता ओळख पटल्याशिवाय ते जे कोण आहे तो तरुण, त्याची ओळख पटल्याशिवाय पुढचा तपास अवघड होता आणि म्हणून पोलिसांनी मग तो जो मृतदेह आहे त्याचं रेखाचित्र बनवलं आणि ते चित्र मग WhatsAppच्या किंवा Facebookच्या किंवा प्रसार माध्यम आहेत त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं. आता घटनास्थळी पोलिसांनी सीसीटीव्ही पण तपासायला सुरुवात केली होती. त्या भागातली सीसीटीव्ही तपासायला सुरुवात झाली. आता परिसरातील लोक, कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार, त्यानंतर कामगारांचे अड्डे, आता या सगळ्या ठिकाणी ते जे फोटो होते ते फोटो पोलिसांनी दाखवून ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता आणि पोलिसांमध्ये म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये आजूबाजूच्या भागामध्ये कोणी बेपत्ता झालेला आहे का याच्या नोंदी सुद्धा शोधायला सुरुवात केलेली होती. आता घटनास्थळ जे होतं त्या ठिकाणी दारू आणि सिगारेट हे सापडलेलं होतं. याचा अर्थ असं वाटत होतं किंवा प्राथमिकदृष्ट्या असं जाणवत होतं, की हे सर्वजण जे आहेत, की ज्यांनी हत्या केली आणि ज्याची हत्या झाली, हे सगळी मंडळी त्याच भागातील असले पाहिजेत किंवा ते एकमेकांना ओळखीचे असले पाहिजेत. कारण एकत्र दारू पिणं म्हणजे त्यांच्यात काहीतरी गाढ मैत्री वगैरे असण्याची शक्यता आहे. आणि यामुळे मग आता पोलिसांनी त्या भागामध्ये जे दारू विक्री करणारे दुकानं वगैरे आहेत, त्यांच्याकडे चौकशीला सुरुवात झाली. आणि ही चौकशी करत असतानाच अशी माहिती मिळाली, की 7 तारखेला सकाळी 3 जण या ठिकाणी दारू घेण्यासाठी वगैरे आलेले होते आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्या परिसरातले सीसीटीव्ही वगैरे तपासले. तर त्याच्यामध्ये एक दुचाकी तिथं आलेली होती. आता दुचाकी आल्यानंतर मग पोलिसांनी त्या दुचाकीचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि पोलीस त्या दुचाकीच्या मालकापर्यंत पोहोचले. त्याच्याकडे पोहोचल्यानंतर त्यानं सांगितलं, की त्याचा मित्र निखिल नानासाहेब चव्हाण याला ही दुचाकी दिलेली होती. त्यानंतर मग पोलिसांनी निखिलचा पत्ता घेतला, फोन नंबर घेतला, त्याचा शोध सुरू केला. पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. त्याच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याची विचारपूस केल्यानंतर तो घाबरला आणि त्यानंतर या हत्येचा उलगडा झालेला होता. आता या सगळ्या घटनेची सुरुवात होते ती परभणीपासून. म्हणजे परभणी या ठिकाणचं गंगाखेड आहे. त्या भागामध्ये राहणाऱ्या उषा नानासाहेब चव्हाण, वय वर्ष साधारण 40च्या आसपासचं आहे. या विवाहित महिला आहेत. आता या महिलेचं त्याच परिसरातील मुंजा धोंडेवा नरहिरे, वय साधारण 25च्या आसपासचं आहे. या तरुणाबरोबर ती मैत्रीपूर्ण संबंध होते. आता साधारणपणे मुंजा हा साधारण 20 वर्षाचा होता आणि ही महिला 35 वर्षाची होती. तेव्हापासून यांच्यामध्ये अत्यंत गाढ अशी मैत्री होती. 5-6 वर्षापासून हे सगळं चाललेलं होतं. आता या महिलेचा मुलगा निखिल नानासाहेब चव्हाण, वय वर्ष साधारण 21, हा आत्ता सध्या राहत होता खराबवाडी या भागामध्ये, तालुका खेड या ठिकाणी आणि मूळची ही मंडळी आहेत ती काथनेश्वर पोस्ट म्हणजे राहणार काथनेश्वर पोस्ट धसाळी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. पुण्यामध्ये काम करत होता मुलगा. तर त्याची बाकीची मंडळी जी आहे ती गावाकडे होती. आता इकडे गावाकडे मुंजा जो आहे तो त्या महिलेला त्रास देत होता, मारहाण करत होता आणि या सगळ्या त्रासाला ती महिला वैतागलेली होती आणि त्यानंतर त्या महिलेनं हे सगळं तिच्या सुपुत्राला सांगितलं होतं, मुलाला सांगितलं होतं आणि त्यानंतर मग या मुंज्याची हत्या करायची अशा पद्धतीचा कट रचला गेला आणि यासाठी मग त्याचा मित्र स्वप्नील नरहरी पारधी, वय वर्ष साधारण 19, हा राहणारा खराबवाडी आणि मूळचा राहणारा ढोकीचा, तालुका जिल्हा नांदेड. तर या सगळ्यांनी मिळून हा प्लॅन केला अशी माहिती माध्यमातून समोर येते.
आता यासाठी मग त्या महिलेनं मुंज्याला गंगाखेडवरून चाकणला बोलावून घेतलं की तू इकडं ये म्हणून. आणि त्यानंतर मग तो चाकणला आला, बसने त्या ठिकाणी आला आणि 7 जानेवारी 2026 ला सकाळी चाकण या ठिकाणावरून या 2 मुलांनी त्याला टू व्हीलरवरती घेतलं, दुचाकीवरती घेतलं आणि त्याला नंतर म्हटलं की चला आपण दारू पिऊया वगैरे आणि बिरजवडी हा जो भाग आहे त्या भागाच्या ओढ्याच्या जवळ नेलं. जाताना दारू वगैरे त्यांनी घेतलेली होती आणि म्हणजे दारूच्या दुकानात जाऊन दारू घेतली. त्यानंतर ते त्या ओढ्याच्या पाठीमागच्या बाजूला गेले आणि त्या ठिकाणी नेऊन ते दारू पित असताना निखिल आणि स्वप्नील यांनी त्याच्या डोक्यावरती कोयत्यानं किंवा अन्य शस्त्रानं वार करायला सुरुवात केली आणि त्याची हत्या केली. आता त्याची ओळख पटू नये याच्यासाठी मग त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून चेहरा सुद्धा छिन्न विछिन्न करण्यात आलेला होता आणि त्याच्या जवळच्या ज्या काही ओळखीच्या वस्तू असतील त्या सगळ्या काढून घेण्यात आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर ती बॉडी त्यांनी त्या भागामध्ये टाकून दिली. आता ही बाब जी आहे ती काही दिवसांनी पोलिसांना कळते. त्यानंतर पोलीस तिथे येतात, बॉडी ताब्यात घेतात, तपास करतात, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली जाते आणि या सगळ्यांमध्ये 20 दिवसांचा तपास चाललेला होता. खरं तर या ठिकाणी कोणताही पुरावा नव्हता. खून झालेल्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत होते आणि जे काही क्लू मिळत होते म्हणजे दारूच्या बाटल्या किंवा बाकीच्या गोष्टी, तर या सगळ्याच्या माध्यमातून पोलीस त्या म्हणजे ज्याचा खून झाला त्याचीही माहिती घेतली आणि जे संशयित खुनी आहेत किंवा आरोपी आहेत त्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे, ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केलाय अशी सुद्धा माहिती समोर येते. आता या सगळ्या प्रकरणातनं धडा काय मिळतो? याच्यामध्ये एक तरुण आहे त्याचा जीव गेलेला आहे. याच्यामध्ये 2 तरुण आहेत ते खुनी बनलेले आहेत आणि एक महिला खुनी बनलेली आहे. मग या सगळ्यामधून साध्य काय झालं? अनैतिक संबंधांचा शेवट हा अशाच पद्धतीने होतो, अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद होतो. यामध्ये सगळ्यांची बरबादी होते आणि असं असताना सुद्धा लोक त्या संबंधामध्ये का अडकतात हाच मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे इथून पुढे तरी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीमध्ये अडकताना पहिलं पाऊल टाकतानाच विचार केला पाहिजे. पण आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.